पहलगाम हल्ल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राउंड झिरोवर उतरले होते आणि त्यानुसार श्रीनगरमध्ये जाऊन त्यांनी 600 प्रवाशांना 600 टुरिस्टना पुन्हा एकदा मुंबईत वापस परत आणलं होतं। त्यासाठी चार्टर्ड फ्लाइट्स केले होते। यानंतर आपण पाहतोय की संपूर्ण मुंबईमध्ये आता 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे त्यांचे जे बॅनर आहेत ते झळकताना पाहायला मिळतात। मी सध्या मुंबईच्या कलानगर मातोश्री परिसरामध्ये याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं घर आहे, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सुद्धा आहेत आणि नेहमीप्रमाणे या वर्षी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे आणि दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा असा आशय या बॅनरवर आहे, जो सध्या चर्चेचा विषय। एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसतोय, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो सुद्धा दिसतोय। विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी हा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये सध्या बॅनर वॉर रंगतानाचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय। एकीकडे पहलगाम हल्ल्याच्या नंतर ठाकरे गटाकडून ठाकरे यांच्या पक्षाकडून जाब विचारणारा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि कुठेतरी अमित शाह जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांना देखील टोला लगावण्यात आलेला आहे की हवेमध्ये आश्वासनाचे सुरक्षा वाऱ्यावर सोडणारे गोळीबार करणारे आता देशाच्या रक्षणासाठी छातीवर गोळीबार झेलणाऱ्यांचं दुःख काय समजू शकणार, अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला होता। मात्र त्या बॅनरला आता महानगरपालिकेच्या बॅनर काढणाऱ्या विभागाकडून काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये पुन्हा एकदा बॅनर वॉर रंगलाय का अशी चर्चा रंगू लागली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।